युअर ऑनर, ॲडव्होकेट धर्माधिकारींचं असं म्हणणं आहे की विनितांनी मनस्विनीकडून पैसे घेतले आणि म्हणून ती साक्ष द्यायला आज इकडे आली. पण हे सत्य नाहीये. विनिताला तिच्या वागण्याचा पश्चाताप झालाय, तिला तिच्या चुकांची जाणीव झाली आणि म्हणून ती आज इकडे आहे. असो, विनिता इथे का आली, कशी आली, त्यापेक्षा ती इथे येऊन काय बोलली हे आपल्या केसच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. विनिताच्या बोलण्यातनं हेच सिद्ध होतं की मनस्विनीला वेडं ठरवण्याकरता एक प्रॉपर प्लॅन तयार करण्यात आला होता, ज्यात विनिताचाही मोठा सहभाग होता. हे सर्व केवळ मनस्विनीला कोर्टात खोटं पाडण्याकरता करण्यात आलं होतं, जे की मंगेश सरवदे आणि त्यांचे हितचिंतक यांनी केलं होतं. मनस्विनी वेडी नाहीये. तिने मंगेशला वीणाचा खून करताना प्रत्यक्ष पाहिलंय आणि हे मी कोर्टात लवकरच सिद्ध करेन. That's all, Your Honor. सरकारी पक्षातर्फे आज कोर्टात सादर झालेल्या सर्व साक्षीदारांच्या साक्षी संपलेल्या आहेत. ॲडव्होकेट मीरा पटवर्धन, तुमच्या बाकीच्या साक्षीदारांच्या साक्षी उद्या ऐकण्यात येतील. आणि ॲडव्होकेट धर्माधिकारी, तुमची क्रॉस सुद्धा उद्याच होईल. कोर्टाला वेळेचं बंधन असल्यामुळे आज या केसचं कामकाज इथेच थांबवण्यात येत असून उद्या याच ठिकाणी केस पुढे सुरू करण्यात येईल. Until then, the court is adjourned. रानडे, माझा मोठा मुलगा आकाश. अरे काय मागच्या वेळी तुमची भेट नव्हती ना झाली? हो, खूप मोठा झालाय. मला वाटतं मागच्या वेळेला भेटलो तेव्हा 8वी 9वीत असेल हा. हो, खूप मोठा झालायस रे, वयानं आणि कर्तृत्वानं सुद्धा. तुझ्याबद्दल पेपरमध्ये लिहिलेलं वाचलंय आम्ही. तुझ्यासारखी कर्तव्यनिष्ठता प्रत्येक नागरिकाने दाखवलं तर देशाचं फार मोठं कल्याण होईल. बाय द वे आकाश, हा माझा मुलगा आहे यश. हॅलो. आमची मनस्विनी कुठे दिसत नाही? आमची काय म्हणतेस? म्हणणार आमचीच. अहो, मनस्विनी प्रत्येक स्त्रीमनाच्या इतकी जवळ आहे की ती प्रत्येकीलाच अगदी आपलीच वाटते. बरं, आहे कुठे ती? ती कोर्टात गेली. कोर्टात? काय झालंय की नेमकी आजच तिची केस आहे. आज? नाही म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. आपण साखरपुड्याची तारीख पूर्ण ढकलली असती ना? म्हणजे तिची ही केस खूप इम्पॉर्टंट आहे. हो ना, टीव्हीवर बघितलं होतं तिची केस परत रिओपन होणार आहे म्हणून. पण नक्की तारीख मलाही माहित नव्हती. पण तुम्हाला तर ठाऊक होती ना? म्हणजे तुम्ही तरी सांगायचं. अहो, शशिकांत भाऊजींनीच आम्हाला फोन करून आजची तारीख पक्की केली. अहो, असू द्या. काय कामाच्या गडबडीत त्यांच्याही लक्षात राहिलं नसेल ना. चला पुढच्या विधींना सुरुवात करूया. हो, मुलीला घेऊन ये. ये. बस.
तिला हळद कुंकू लावा आणि ओटी भरा. ओम श्री जात श्रिया निर्याय श्रियमयो जरिद्रभ्यो ददामि. काय झालं अगं नीरूचा साखरपुडा आणि तू टेन्शनमध्ये का दिसतेस? टेन्शन आहेच रे मला. मनूची आज कोर्टात केस चालू आहे तिकडे. काय झालं काहीच कळत नाही आपल्याला. खरं तर मीरानी मला बोलावलं होतं. काय झालं असेल तिकडे? जिंकेल ती, नक्कीच जिंकेल. वा मीरा, आज ज्या पद्धतीने तू केस मांडलीस त्यावरून तरी असं वाटतंय की आपण जिंकणार. होप सो. अजून बरंच काही व्हायचंय, पण आज आपली केसवरची पकड चांगली बसली असं म्हणायला हरकत नाही. बघूया काय काय होतंय. रेता, थँक्यू सो मच. प्लीज थँक्यू तर मी म्हटलं पाहिजे. मी मनस्विनी विरुद्ध जे काय कारस्थान केलं, जे काय पाप केलं, ते धुवून टाकायची संधी तुम्ही मला दिली. मनू, आय एम सॉरी. खरंच मला माफ कर. मी हे सगळं करायला नको होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. विनीता, अगं तुला तुझी चूक कळली आहे आणि ती तू सुधारली आहेस. मग झालं तर आता कसलं वाईट वाटून घेतेस? जे काही झालं ते सगळं विसरून जा. बरं वसुमतीताई, उद्या मी साक्षीसाठी तुम्हाला बोलवणार आहे. म्हणजे साहेब आणि मंगेशचा काय संबंध होता याबद्दल तुम्हाला थोडंसं बोलायला लागेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? अजिबात नाही. ग्रेट. बरं म्हणू, उद्या आशाताईंना पण कोर्टात यायला लागेल. तुझ्या सासऱ्यांनी तुझ्याविषयी जी काही साक्ष दिली होती ती खोडून काढण्याकरता आपल्याला आशाताईंचं स्टेटमेंट लागेल. ठीक आहे, मी सांगते. बरं मीरा, मी निघू? ते घरी साखरपुडा आहे ना. ओ निघ. चल मनू, मी सोडते तुला. येते मीरा.
मीराताई, तुला काय वाटतंय? धर्माधिकारी आणि मंगेश गप्प बसतील, यानंतर काहीच करणार नाही? यावेळेस त्यांनी काहीही केलं तरी केस आपणच जिंकणार आहोत. साखरपुड्याचे विधी झालेले आहेत. आता मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. सुखीरा. असू दे असू दे. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. मिर्जा, खूप सुंदर दिसतेस हं? खरंच मला खूप गोड सून मिळाली आहे. काय यश? अरे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. Congrats. Thanks. नीरू, का रडतेस कशाला? काय झालं नीरू? आज नेमकी बहिणी इथे नाहीये. अगं नीरजा, असं काय करतेस तू? तिच्या शुभेच्छा तर सदैव तुझ्या पाठीशी आहेत. अहो पण खरंच मनस्विनी आज असायला हवी होती. मलाही भेटण्याची इच्छा होती तिला. अगं पण अजून काही बिघडलेलं नाहीये. आपण तिला भेटूनच जाऊ. नाहीतरी कोर्टात काय घडलंय याची उत्सुकता मलाही आहे. आपण तिला भेटूनच जाऊ. मला वाटलंच हे असं काहीतरी होणार म्हणून. तरी त्या विनितावर मी तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मी तिला कॉन्टॅक्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, पण ती माझे फोन उचलत नव्हती. आणि मुळात ती अशी वेळेवर धोका दिली असं वाटलं नव्हतं मला. तुला काय होतं माहिती आहे का, तू स्वतःला खूप हुशार समजतोस आणि त्याच वेळी इतरांना मूर्ख समजतोस. पण असं असत नाही मंगेश. शेराला सव्वा शेरा भेटतोच. अरे त्या मनूला फसवण्यासाठी जर आपण खोटे साक्षीदार उभे करू शकतो तर ती मीरा पटवर्धन ते साक्षीदार फितवू शकत नाही का? म्हणजे आता आपण ही केस जिंकणार नाही का? नाही, असं काही मी म्हणणार नाही, कारण मी जिंकण्यासाठी लढतो. फक्त आता सगळ्या गोष्टी जरा कठीण झालेल्या आहेत. ते मीरा पटवर्धनला थांबवावं लागेल रे, कारण सगळ्या गोष्टी तीच मॅनेज करते, मॅनिप्युलेट करते. नाही, तुम्ही म्हणत असाल ना तर आपली काही माणसं पाठवून तिला. वाटलंच असं काहीतरी तू बोलणार. मागे ते आकाश आणि मनूच्या बाबतीत तुम्ही तेच केलं, तेही मला न विचारता. काय झालं त्या सगळ्यामुळे मला सांग. सगळ्या प्रकरणानं गंभीर वळण घेतलं. वर पुन्हा तुमच्या साहेबांना जीव गमवावा लागला. बरं पुन्हा आता जर असं काही तू केलं तर सगळा डाऊट तुझ्यावर नाही काय ना? मग काय करू मी? असं वाटतं ना सगळ्या जणींना गोळ्या घाला. रिलॅक्स रिलॅक्स. असं काही करू नको. आपल्याला काहीतरी निराळा मार्ग शोधावा लागणार आहे. बघूया काय करायचं. मीराला फोन तरी करून बघ ना. आई, आलीस? कधीची वाट बघतायत तुझी. आधी भेटताना जा. नमस्कार. माफ करा, मी ते जरा. अगं इट्स ओके. तुला तिथे जाणं आवश्यक होतं ना. तू गेलीस ते चांगलंच केलंस. बरं कोर्टात झालं तरी काय? आज विनिताची साक्ष झाली, म्हणजे थोडक्यात सगळं चांगलं झालं आज. म्हणजे आता तुम्हीच जिंकणार तर? हो, म्हणजे तसं वाटतंय आता आम्हाला. बघू. अगं बघू काय, तूच जिंकणार, मला विश्वास आहे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छाही आहेत तुझ्या पाठीशी. थँक्यू. एकच मिनिट हा. नीरजा, बहिणी, आता आम्हाला देखील तुझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवेत. यक्षी थांबलेत. शुभेच्छा तर आहेतच ग. अगं तुझ्या आशीर्वादाशिवाय हे कार्य कसं पूर्ण होईल? अगं राहू दे. चला आता पाहताय काय, तोंड गोड करा.
कमलताई, त्या नाही येत नाही का? तुम्ही इथे कसं? या कामासाठी मी इथे आलोय ते काम खरं तर या आधीच मी करायला हवं होतं. काम? कसलं काम? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांशी असं दारातच बोलतात. मी जरी शत्रू पक्षाचा असलो तरी आता मी हितचिंतक म्हणून आलोय तुमच्या घरी. सो मे आय? या ना, या प्लीज या. बसा. थँक्यू. छान आहे तुझं घर. काय काम काढलं होतं माझ्याकडे? सांगतो ना. ॲडव्होकेट मीरा पटवर्धन एक हुशार तडफदार व्यक्तिमत्व. पण ही हुशारी जर इनका शोध नसेल तर मग ती वाया जाते नाही. म्हणजे माझ्याशी टक्कर देण्याची ताकद असणारी तुमच्यासारखी कर्तबगार वकील. तुमच्या कर्तृत्वाबद्दल शंका नाही मला, पण तुमचे विचार मात्र बुरसटलेले आहेत. त्या दिवशी तुम्ही असं म्हणालात की पैसा खोटा असतो. पण नीट विचार करा, या जगामध्ये पैशाशिवाय जगणं अशक्य जरी नसलं तरी कठीण मात्र आहे. मला माहिती आहे तुमच्याविषयी. तुम्ही कोर्टामध्ये रोज पायपीट करता. तुमची स्वतःची गाडी नाही. वाईट वाटतं मला. कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करतो मी आणि म्हणूनच आज मी इथे आहे. मीरा, तुझ्या 7 पिढ्यांनी कमवले नसतील एवढे पैसे तुला एका क्षणात मिळू शकतात. काय वाटेल ते करू शकतेस. घर घेऊ शकतेस, जमीन घेऊ शकतेस, गाड्या, फॉरेनच्या ट्रिप्स, सोनं चांदी, काय वाटेल ते. आणि त्या बदल्यात मला काय करायला लागेल? फार काय नाही. कोर्टात केसच्या वेळेला गप्प बसायचं.